नमस्कार मित्रांनो, मैदान उद्या होतंय पुरंदवडे, सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ओपनचं मैदान आहे. 2 लाखाचं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये. आणि त्या मैदानातील प्रमुख पैरे बघूया जे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील. बघूया. उद्या बक्कासूर आणि घोटचा सारजा जोडी पाळणार आहे बरं का. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या पाळणार आहे. पायराक जवळजवळ फिक्सच आहे हो. आणि सगळ्या महाराष्ट्राला या जोडीचा पळ सगळ्या महाराष्ट्राला बघायची इच्छा आहे. पुन्हा एकदा ही जोडी त्याच जोशामध्ये येईल उद्या. कदाचित निवास डिव्हिजन चेंज पण होतं बकासूरचं, परंतु एक सगळ्यांच्या आता सगळीकडून माहिती तीच चालली आहे, तीच सांगतोय तुम्हाला. आणि आपला पेट नाक्याचा पायरा खराच ठरला होता. मी सांगितलं नाचा राजाच पाळणार आहे, तर राजाच पळाला. आणि उद्या राजा चा पायरासुद्धा उद्या मी घेऊन येतो आहे. आज संध्याकाळी म्हणजे ह्या पैरातच बघा, उद्या कळेल समजा राजाचा नानांच्या राजाचा पैरा. बघूया उद्याचं जे मैदान होतं त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि घोटचा सारजा सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्या नानांचा राजा आणि लखनची जोडी पळताना दिसेल आपल्याला. सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे की नानांचा राजा सगळ्या महाराष्ट्रामध्ये पब्लिकचा बेताज बादशाह आहे. मला असं वाटते उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळू शकते. लखनला बी रोखणं कठीण आहे. लखनच आहे. आणि नानांचा राजा आहे सुद्धा एक स्वतःच्या हिमतीवरती तो आता सध्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तो पब्लिकचा बादशाह झालेला आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही गाडी पळेल बघूया. चिक्या कारोंडेकरांचा चिक्या, अजय शेट यांचा जो चिक्या आहे, हिंदकेसरी चिक्या आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा, ही जोडी आपल्याला पळताना उद्या दिसण्याची दाट शक्यता आहे. हा पहिरा जवळजवळ फिक्स झाला आहे. कोण म्हणत होतं बकासूरसोबत चिक्या पाळणार आहे, परंतु नाही, ही जोडी पाळण्यात दिसणार आहे आपल्याला. आणि बघूया, ही सुद्धा जोडी एक टॉपची जोडी म्हटली जाते आणि आहे सुद्धा. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्या रायफल 81 आणि घरणीकरांचा राजा उद्या आपल्याला पळताना दिसेल. एक जोडी त्या भागामध्ये खूप चांगली पळते आणि या जोडीचं खासियत आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने ही जोडी पळते. बघूया रायफल 81 आणि घरणीकरांचा राजा ही जोडी कशी पळते, किंवा हा पैरा होऊ सुद्धा शकेल किंवा नाही. पण एक मला वाटते होईल ही पैरा. तुमचासुद्धा पैरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. काही पैरे अंदाजित, काही पैरे फिक्स असे समजा. उद्या वडकीचा बैजा आणि अर्जुन पळताना दिसणार आहे. ज्या अर्जुन प्रत्येक मैदानामध्ये चांगलीरित्या कामगिरी करतोय असा हा अर्जुन, अवतार पवार यांचा अर्जुन आणि वडकीचा बैजा पृथ्वीराजदादा खोटवळ, दैवत गोवेकर यांचा जो बैजा आहे, ती जोडी आपल्याला पळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे. नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या, हा आपल्याला पाखऱ्या मुरुमकरांच्या सुंदरसोबत दिसतील. एक दोन्ही चांगली नंदी आणि चांगले टॉपची नंदी आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. हे सुद्धा हिंदकेसरी नंदी आहेत. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये हे सुद्धा कशा पद्धतीनं उद्या कमाल करतील. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. सम्राट, शाकीरबाईंचा सम्राट आणि चिमण्या जोडी पळताना दिसेल उद्या. एक टॉपची जोडी म्हणावी लागेल, कारण की ही जोडीसुद्धा एक चांगली जोडी आहे. शाकीरबाईंचा सम्राट आता त्यांच्या एक दावणीचा एक टॉपचा हुकमी एक काय शाकीरबाईंचा. आणि अमित शेठ बाडे यांचा चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, गुलालाचा बेताज बादशाह आहे. किती टॉपच्या गाड्या असू द्या, त्यामध्ये तो गुलाला मग घेतो तर घेतोच म्हणावं लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. एक पहिला दुसरा एक मल्हार समाजसेवक संतोष तोडकर यांची 92 लाखाची खरेदी मल्हार आणि त्यांचाच सुंदर मल्हार घरचा साज उद्या दिसेल. ही जोडी पुणे जिल्ह्यामध्ये पळाली होती आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबर केलेला होता सुट्टा. मला वाटते ती 2 लाखाच्या मैदानामध्ये हीच जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं हे नियोजन होतं आहे. तसेच साई, त्यांचा साई, समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई आपल्याला आगा शिवनगरकरांचा हिंदकेसरी लक्षासोबत पळताना दिसेल. आणि सगळे म्हणतील की सचिन आणि लक्षाची जोडी पळताना दिसेल, परंतु सचिनने दात लावला त्या दिवशी मैदानामध्ये. आत्ता मैदान एक झालेलं होतं रहाटणीला, त्या मैदानामध्ये त्याने दात लावलेला होता आणि 1 नंबर त्याने केला होता. परंतु मला काय वाटते, पळेल किंवा नाही पळेल. जर पळाली तर सचिन लक्षात पळतील. बघूया काय होते काय नाही. मग साई कोणासोबत पळेल, मग साई आपल्याला पळताना दिसेल शाकीरबाईंच्या राजासोबत. बघूया काय होते. आणि बावऱ्या, हिंदकेसरी बावऱ्या, जो आत्ता सध्या साखरवाडीचा बावऱ्या, तो बावऱ्या कोणासोबत दिसेल. तो बावऱ्या जो आहे तो आपल्याला कंदूरचा राजा असं उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा. तसेच
एकनाथ दादा यांचा जो राजा आहे त्या राजासोबत दिसेल बावरे आपल्याला. आणि एक पैरा आहे टपचा बुलेट, संघर्ष योद्धा बुलेट आणि राजा, शाकीरबाईचा राजा दिसेल असं मला वाटतं. ही जोडी जरा मला वाटत नाही पळेल, पण मी अंदाज पायरा जोडला आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. विठ्ठल नानांचा घरचा साथ उद्या पळेल आपल्याला. एक अपराजित जोडी आहे, चांगली जोडी ही जाईल त्या मैदानामध्ये, टॉपला पळते. एखादं मैदान असेल, एखाद्या शेवटी कितीही टॉपची असू द्या तर शेवटी पराभव होतातच, परंतु ही जोडी लय खतरनाक जोडी आहे. आणि पेडगाव हिंद केसरी जोडी आहे, 2 नंबरचा मानकरी मिळवलेली जोडी आहे. आणि ही जोडी आपल्याला त्या मैदानामध्ये उद्याच्या पाळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा नाना. नाना उद्या आपल्याला गुलाल पाहिजे, 1 नंबर जरी नाही झाला तरी आपल्याला गुलाल पाहिजे. या जोडीकडून खूप अपेक्षा आहेत. ही आपली लाडकी जोडी आहे महाराष्ट्राची, तेजा आणि दिवाण्या, अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांची. सर्जा, वेगाचा शेवट सर्जा उद्या पळताना दिसेल आपल्याला. आणि तो खूप दिवसांनी दिसेल आपल्याला पळताना. तो दिसेल पिस्टनसोबत. आता तो पिस्टन आणि सर्जा एक चांगली जोडी पळते, एक चांगली जोडी आहे, चांगले अनुभवी बैल आहेत, एकामेकाला चांगले पळतात. ही करून उद्या ते सुद्धा जोडी आपल्याला पळताना बघायचे. गर्णिकीकरांचा राजा आणि रायफल तुम्हाला मी सांगितलं आहे. सुंदर बॉस आणि नाशिकचा तांडव पळेल, बघूया काय होतं काय नाही. हा सुद्धा चांगला एक टॉपचाच पायरा म्हणावा लागेल. शाकीरबाईंचा राजा झालं. रायना कोणासोबत पळेल? रायना आणि सावकार पळेल. कुठल्या मैदान? माळशिरस मैदानाची 1 नंबरची जोडी सावकार आणि रायना पळेल. आणि महाराज कोणासोबत पळेल? महाराज कोणासोबत पळेल काय माहीत नाही. महाराज कोणासोबत पळेल? परत आपल्याला वादळ, मानगरचं वादळ आणि हरण्या पळेल. बघूया. ही होते माझं पहिरं. तुमचं पहिरं सांगा काय मला वाटतं ते खरं काय, तुमचं सुद्धा अंदाज सांगा. धन्यवाद.